संविधान विटंबना प्रकरणी आज पुऱ्या महाराष्ट्रात पडसाद उमटत आहे आणि पाहू शकते की देगलूर शहरामध्ये आज निवेदन देण्यात येत आहे व तसेच उद्या देगलूर बंदची हाक देण्यात येत आहे। आणि आपल्यासोबत अशोक कांबळे व असंख्य संविधान प्रेमी आहेत। काय सांगाल का अशोक, उद्या देगलूर बंदचं आवाहन करण्यात आलं? परभणी येथे जी घटना झाली, निंदनीय घटना झाली, त्या घटनेचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि त्याच अनुषंगानं देगलूर ही संतांची भूमी आहे आणि या शहरामध्ये सर्व जाती धर्मातील लोक सलोख्याने राहतात। म्हणून आम्ही उद्या सर्व तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या घटनेचा जाहीर निषेध करण्याकरिता उद्या देगलूर शहर बंदची हाक सर्व संविधान प्रेमी लोकांनी मिळून केलेली आहे। तरी आम्ही एक नम्र विनंती करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रतिष्ठानला, शाळा, महाविद्यालय, कॉलेज आणि सर्व किराणा असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, आडत व्यापारी आणि सर्व इतर बेकरी असोसिएशन सगळं असेल, हॉटेल वगैरे सगळ्यांना आवाहन करतो की बाबा उद्या या परभणी येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्याकरता आपणही आपले दुकान बंद करून या निषेध मोर्चामध्ये आपण सामील। हा प्रश्न सर्व भारतीयांचा आहे, म्हणून यात देगलूर मधले सर्व व्यापारी, सर्व संघटना आम्हाला सहकार्य करत आहेत, कारण त्यांचं सुद्धा हा अधिकार आणि हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले आहे। म्हणूनच त्यांनी सुद्धा आम्हाला पूर्णपणे शांतपणाने आम्हाला सहकार्य करत आहे। सगळ्या एकत्र येऊन उद्या आहे की नाही जे देगलूर बंदची हाक करणार आहे ते सगळे संविधान प्रेमी आहे की नाही एकत्र येऊन करणार आहेत आणि प्रशासनाला पण कसली गालबोट न घालता देगलूर हे शांततेमध्ये घेऊन देगलूर हे संतांची भूमी असल्यामुळं जातीभेद इथं कसल्याही नसल्यामुळं एक संविधान प्रेमी म्हणून सगळे आम्ही आवाहन करून शांततेप्रमाणे घडलेल्या निंदनीय घटनेचा मी निषेध व्यक्त करतो आणि आंबेडकरी अनुयायी तसेच संविधान प्रेमी नागरिक या देगलूरमध्ये जिवंत आहेत याची प्रचिती देण्यासाठी तसेच या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या भावना या जातीवादी सरकारला कळाव्यात, या शासनाला कळाव्यात, प्रशासनाला कळाव्यात म्हणून आम्ही उद्या देगलूर बंदचं आवाहन केलेलं आहे। आणि जो देश भारतीय संविधानावर चालतो आणि या भारतीय संविधानाचे अधिकार प्रत्येक नागरिकाला आहेत, तर मी प्रत्येक नागरिकाला विनंती करतो की आपण सर्वांनी उद्याच्या या देगलूर बंद मध्ये सहभागी व्हावं आणि सर्व नागरिक हे जिवंत आहेत याचा नमुना आपण उद्या या बंद मध्ये सामील होऊन द्यावं। आणि मी सांगू इच्छितो की आज ज्या संविधानाच्या माध्यमातून जो पद भोगत आहेत, आमदार असो, खासदार असो, हे विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये संविधानाची प्रत घेऊन नाटक करत आहेत, दिखावा करत आहेत। आज संविधानाच्या प्रतिकारतेवर हल्ला झालेला आहे, तर आज हे झोपेचं सोंग घेत आहेत। म्हणून या सर्व जातीवाद्यांना, ढोंग करणाऱ्या पण जातीवाद्यांना मी आवाहन करू इच्छितो की हे जोपर्यंत पेटणार नाहीत, हे जोपर्यंत विधानसभेत, लोकसभेत आवाज उठवणार नाहीत, तोपर्यंत हे अशा जातीवादी लोक असे कृत्य करत राहणार। आणि हे जर रोखायचं असेल तर अशा जातीवाद्यांवर राष्ट्रद्रोहाअंतर्गत रासुका गुन्हे दाखल झाले पाहिजेत, यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि हे आमदार, खासदार यांनी पण अशी मागणी लोकसभेत, विधानसभेत करावं अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की उद्या देगलूर शहर हा कडकडीत बंद असणार सुद्धा आहे असं त्यांचं निवेदन देण्यात येत आहे उप जिल्हा कार्यालय येथे। आणि उद्या देगलूर शहर संपूर्णतः कडकडीत बंद करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। देगलूर शहर में सैयद समी, मेरी आवाज, न्यूज़ 24 लाइव, देगलूर। शहर से जुड़ी हर खबर जानने के लिए जुड़े रहे मेरी आवाज न्यूज़ 24 लाइव के साथ और मेरी आवाज न्यूज़ 24 को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें।